सोमवार 3 फेब्रुवारी ठाणे जिल्ह्यातला अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसर. स्टेशनचा परिसर असल्यामुळं हा भाग नेहमीच वर्दळीचा. पण सोमवारी दुपारी या परिसरात एका हत्येमुळं चांगलीच खळबळ उडाली. 35 वर्षीय महिलेची भर दुपारी चाकूनं वार करून हत्या करण्यात आली. या हत्येमुळं अंबरनाथ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान महिलेची हत्या करून तिचा मारेकरी तिथून पसार झाला होता. पण अंबरनाथ पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या. पण ही हत्या झालेली महिला कोण, तिची इतक्या निर्घुणपणे हत्या का करण्यात आली याची कोणतीच माहिती सुरुवातीला पोलिसांना मिळत नव्हती. पण आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा या प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर आलं. आरोपी आणि मृत महिला एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यामध्ये काही कारणांमुळे वाद झाले आणि त्यातूनच त्यानं महिलेची हत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात पोलिसांच्या हाती आली आहे. हे प्रकरण नक्की आहे काय? आरोपीनं महिलेची हत्या कशी केली आणि या हत्येमागचं कोणतं कारण तपासात समोर आलंय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ मधला बारकुपाडा परिसर. इथे भोईरचाळ परिसरात 35 वर्षांची सीमा कांबळे आपल्या 13 वर्षांच्या मुलीसोबत राहत होती. सीमाचा नवरा तिला सोडून गेल्यानं गेल्या काही वर्षांपासून ती इथं एकटीच राहायची. आपला आणि आपल्या मुलीच्या उदरनिर्वाहासाठी सीमा एका बेबी सिटिंगमध्ये कामही करायची. एकटी असली तरी सीमा कमावती असल्यानं तिला कधीही आर्थिक चणचण भासली नाही. सिंगल मदर असूनही ती आपल्या मुलीचा चांगल्या प्रकारे सांभाळ करत होती. पण तिची एक चूक तिला महागात पडली. बारकुपाडातल्याच भोईरचाळीत 29 वर्षांचा राहुल भिंगारकर राहतो. गेल्या काही महिन्यांपासून राहुल आणि सीमाची ओळख झाली. परिसरातच राहणारा असल्यामुळं सीमा आणि राहुल रोज एकमेकांना भेटायचे. त्यामुळं सुरुवातीला त्यांची चांगली मैत्री झाली. नंतर हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि या दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले. नवरा सोडून गेल्यानंतर एकटी असलेली सीमा राहुल सोबत खुश होती. पण राहुलचा मात्र तिच्या पैशांवर डोळा होता. सीमाशी प्रेमसंबंध जुळल्यानंतर राहुल अनेकदा तिच्याकडे पैशांची मागणी करायचा. एकदा राहुलनं सीमाकडे 2.5 लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा इतके पैसे कुठून आणायचे असा प्रश्नही सीमाला पडला. पण राहुलवरच्या प्रेमापोटी तिनं 2.5 लाख रुपयांची जमवाजमव केली आणि ते तिनं राहुलला दिले. पण पैसे देऊन अनेक दिवस झाले तरी राहुल तिचे पैसे तिला परत करत नव्हता. त्यानं तिच्यासोबत बोलणंही कमी केलं होतं. राहुलच्या या वागण्याचा सीमाला चांगला संताप आला. तिनं राहुलकडे आपले 2.5 लाख रुपये परत देण्यासाठी तगादा लावला. पण राहुल तिला पैसे परत देऊ शकत नव्हता. राहुल पैसे परत देऊ शकत नाही हे कळाल्यानंतर सीमानं त्याच्या पुढे एक ऑफर ठेवली. एकतर माझे पैसे परत कर, नाहीतर माझ्याशी लग्न कर, असं सीमानं राहुलला सांगितलं. सीमाशी प्रेमसंबंध असलेला राहुल मात्र तिच्याशी लग्न करायला तयार नव्हता. त्यामुळं तो सीमाला टाळायला लागला. त्यामुळे सीमाचा राग आणखीनच वाढला. राहुलनं आपली फसवणूक केल्याची भावना तिच्या मनामध्ये निर्माण झाली. म्हणून मग तिनं राहुलला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. पैसे दे किंवा लग्न कर, नाहीतर मी तुझ्या विरोधात पोलिसांमध्ये अत्याचाराची तक्रार दाखल करेन, अशी तिनं राहुलला धमकी दिली. सीमानं लावलेल्या पैशांच्या तगाद्याला, तिच्या लग्नाच्या मागणीला आणि केस करण्याच्या तिच्या सततच्या धमकीला राहुल वैतागला आणि त्यानं सीमाला कायमचं आपल्या वाटेतून बाजूला करायचं ठरवलं. सीमाला संपवण्यासाठी योग्य त्या दिवसाची आणि योग्य त्या संधीची राहुल वाट बघत होता. हाच दिवस आणि हीच संधी 3 फेब्रुवारीच्या दुपारी आली. सीमाचा काटा काढण्यासाठी राहुलनं सगळा प्लॅन केला. 2 फेब्रुवारीच्या दुपारी त्यानं सीमाला भेटायला बोलवलं. अंबरनाथ पूर्वेला असलेल्या हुतात्मा चौकातून पश्चिमेला जाण्यासाठी एक फ्लायओव्हर आहे. या फ्लायओव्हरवरून अंबरनाथ स्टेशनकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या स्टेशन रोडवर असलेल्या भीमनगर परिसरात साईबाबांचं मंदिर आहे. सोमवारी दुपारी 2:30च्या सुमारास सीमा आणि राहुल अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या फ्लायओव्हरवरून खाली आले. त्यानंतर स्टेशन रोडवरच्या साईबाबा मंदिराशेजारी असलेल्या पायऱ्यांवर हे दोघं जण बसले. दुपारची वेळ असल्यानं इथं परिसरात राहणाऱ्या लोकांशिवाय फारशी वर्दळ नव्हती. खरं तर फ्लायओव्हरवरून येत असतानाच या दोघांमध्ये वाद सुरू होते. मंदिराशेजारी आल्यानंतर त्यांच्यातला हा वाद आणखीनच वाढला. वाद हे फक्त निमित्त होतं, पण सीमाला संपवण्याची सगळी तयारी करूनच राहुल आला होता. त्यानं आपल्यासोबत एक धारदार चाकूही ठेवला होता. साईबाबा मंदिराशेजारी बसलेले असताना सीमा आणि राहुल मधला वाद विकोपाला गेला आणि अखेर राहुलनं ठरवलेला प्लॅन सत्यात उतरवायचं ठरवलं. त्यानं आपल्या जवळचा धारदार चाकू बाहेर काढला. चाकू बघून सीमा घाबरली. पण काही कळायच्या आतच राहुलनं चाकूनं सीमावर सपासप वार करायला सुरुवात केली. त्याच्याकडून हे वार होत असताना सीमा किंचाळत होती. तेव्हा आजूबाजूचे रहिवासी तिथे गोळा झाले. त्यात काही ज्येष्ठ नागरिकांनी राहुलला अडवण्याचा प्रयत्न केला. तिथे असलेल्या एका वृद्ध महिलेनं तू असं का करतोय, तिला सोडून दे, असं राहुलला ओरडून सांगितलं.
तेव्हा संतापलेल्या राहुलनं त्या महिलेलाही चाकूचा धाक दाखवला. तू जास्त बोलू नकोस, नाहीतर मी तुलाही मारून टाकेन, अशी राहुलनं त्या वृद्ध महिलेला धमकी दिली. या सगळ्या प्रकारामुळे ती महिलाही घाबरली. तिनं घाईघाईत आपल्या मुलाला बोलवलं, पण तोपर्यंत राहुल सीमावर वार करतच राहिला. सीमाच्या पोटावर, ओटीपोटावर, मांडीवर आणि छातीवर राहुलनं सपासप वार करून वरमी घाव घातले. सुरुवातीला सीमानं त्याला अडवण्याचा, प्रतिकार करायचा जीवाच्या आकांतानं प्रयत्न केला, पण शेवटी राहुलनं तिच्या पोटात चाकू खुपसल्यानंतर सीमा जागीच कोसळली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सीमाला पाहून राहुलनं तिथून पळ काढला. त्याला स्थानिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो कुणाच्याही हाती आला नाही. यानंतर स्थानिकांची मोठी गर्दी अंबरनाथ स्टेशन परिसर आणि साईबाबा मंदिराशेजारी गोळा झाली होती. लोकांनी सीमाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेची माहिती स्टेशन परिसरातल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला देण्यात आली. ही माहिती मिळताच पोलीसही ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं सीमाला जवळच्याच खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वर्मी घाव आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे रुग्णालयात डॉक्टरांनी सीमाला मृत घोषित केलं. यानंतर पोलिसांनी फरार झालेल्या राहुलला शोधण्यासाठी धडाधड पावलं उचलली. त्यांनी परिसरातले सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि राहुलचा मागोवा काढला. दुपारी 3 वाजता ही घटना घडल्यानंतर अवघ्या 1-2 तासात पोलिसांनी राहुल भिंगारकरला ताब्यात घेतलं. दरम्यान राहुलनं आपला गुन्हा कबूल केला असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. सीमाची हत्या ही आर्थिक व्यवहारातून झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय. सीमानं राहुलवर टाकलेला विश्वास, त्या विश्वासातून त्याला दिलेले 2.5 लाख रुपये हे तिच्या हत्येचं मुख्य कारण असल्याचं सध्या तरी समोर येतंय. पण 2.5 लाख रुपयांसाठी सीमानं राहुलला केस टाकण्याच्या दिलेल्या धमकीमुळं, तिनं केलेल्या ब्लॅकमेलिंगमुळेच राहुलनं तिला संपवल्याचंही बोललं जातंय. पण आधीच वडील सोडून गेलेले असताना सीमाच्या हत्येनंतर वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी पोरक्या झालेल्या तिच्या मुलीचं पुढं काय होणार, या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र अवघड आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.